3 नंबरची आकृती आपल्याकडे आता रिज लाईन बघा इथे दिलंय, तो रिज लाईनची डायग्राम काढायची आहे. रिज लाईन रिज लाईनची डायग्राम या पद्धतीने बघा. हे जे सेंटरचे पॉईंट आहेत यांना जॉईंट करून घ्यायचे. ठीक आहे, इथे व्हॅल्यू 100, 90, 80, 70, 60 या पद्धतीने दाखवायची. ही रिज लाईन झाली. आता परीक्षेमध्ये आपल्याला जे आहे व्हॅली लाईनबद्दल विचारलेलं नाही आहे. ठीक आहे, पण तरी देखील व्हॅली लाईनची डायग्राम कशी बनेल बरं का, सेम या पद्धतीने पॅटर्न ठेवायचा, पण डायग्राम जरा उलटी बनवायची. तो रिज लाईनची डायग्राम ही झाली, पण त्यांनी व्हॅली लाईनचं जर डायग्राम विचारली तुम्हाला, व्हॅली लाईन तो सध्या विचारलेलं नाही बघा, या उदाहरणामध्ये व्हॅली लाईन विचारलेलं नाही आहे, पण व्हॅली लाईन जर का आला असतं तर कसं करणार, तो व्हॅली लाईनची डायग्राम काढून दाखवतो. व्हॅली लाईन या पद्धतीने काढायची. ठीक आहे, इथे 100, 90, 80, 70, 60 ही झाली व्हॅल्यू. पुढची डायग्राम कुठली आहे, पुढची डायग्राम आहे आता सॅडल. सगळ्यांनी व्यवस्थित मला लक्ष देऊन हे करा. सॅडलची डायग्राम मुलांकडून जे आहे येणार नाही, तो सॅडल कशी बनते लक्षात ठेवा. आता तो आपल्याला विचारलेला आता चौथा सॅडलची डायग्राम कशी असते बघा. हां, सॅडल म्हणजे या पद्धतीने डोंगर असतो बघा, असा डोंगर आहे बाळावा. ठीक आहे, याला बोलतात सॅडल. हे आहे ग्राउंड लेवल. इथे काय आपल्याकडे, ही आहे मीन सी लेवल. समजा हे काय, ही मीन सी लेवल. ओके, आता तुम्ही काय करणार, चला सेम लेवलचे पॉईंट उचला. ही पॉईंट उचलतो इकडच्या, हा पॉईंट आणि हे पॉईंट उचलतो. हे जर तुम्ही खाली ओढले, इथे एक ॲक्सिस दाखवून द्या, या इथपर्यंत न्यायचे आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत न्यायचे. मग ओढा यांना खाली, ओढा यांना खाली. यांना जर खाली ओढला आपण तर ही डायग्राम कशी बनेल बघा. ओके, चला पुढचा पॉईंट घेऊ आपण. इथपर्यंत यायचं आणि सेम लेवलला इथे, सेम लेवल कुठे, इथे. ओके ओके का, पुढची तिची आकृती घ्या. आता समज आपण आता अजून इथे येऊया. हा पॉईंट जर असेल बाळांनो तर इकडे तो पॉईंट कुठे जाऊन भेटत असेल बघा ना, सेम लेवलचा पॉईंट हा आहे ना. यांना ओढा खाली, इथपर्यंत आलो, असं आलो. ठीक आहे, कुठपर्यंत असा आणि हा असा. ही पण डायग्राम बनली. अजून पुढे जाऊ आपण. आता पुढचा आहे, आता समज इथे येतो मी. ठीक आहे, हां, तो सॅडल डायग्राम जी आहे ती सॅडलची डायग्राम आहे. इथे सरळ सरळ पण दाखवता येत होते. बघू आता या पॉईंटला, पर्टिक्युलर पॉईंटला इथे ओढा खाली. या पॉईंटचा तो डोंगर तुम्हाला दिसायला भेटेल. आता ही आकृती मी काढून दाखवली, पण सॅडल जर तुम्ही बघायला गेला तर सॅडल तुम्हाला या पद्धतीने दिसायला भेटेल. म्हणजे हे दोन डोंगर बघा, हे दोन डोंगर वेगळे राहतील. म्हणजे मला काय बोलायचं आहे, ही आकृती जी आहे इकडची आकृती वेगळी बनवायची इकडे, आणि इकडची आकृती वेगळी बनवायची. म्हणजे हे दोन डोंगर असतील तर तुम्ही काय करायचं, वाटल्यास डायग्राम डायरेक्टली काढली तरी चालेल. कशा पद्धतीची, हे बघा, ह्या इकडचा डोंगर, हा इकडचा डोंगर आहे. म्हणजे व्हॅल्यूमध्ये जाताना काय होत जातात, मध्ये जाताना व्हॅल्यू वाढत जातात. म्हणजे कसं करायचं, ही डायग्रामला दुसऱ्या पद्धतीने, ही सोप्या पद्धतीने काढा. हे बघा, या पद्धतीने काढता येईल. तो कसं काढता येईल बरं का, बघा. ठीक आहे, असं करा, असं करा. ओके, आणि ते असं दाखवा. ओके, ही झाली डायग्राम कशाची, सॅडलची. ही डायग्राम कशाची आहे, सॅडल. बरं, सॅडलची डायग्राम झाली, इथून सुरुवात करा. 70, 80, 90, 100. सेम इकडे पण दाखवा. ही 70 आहे, 70, 80, 90, 100. ही डायग्राम कशी बनणार, ही डायग्राम या पद्धतीची होती. कशी, आलं लक्षात. तर याची डायग्राम अशी बनते. याला बोलतात सॅडल. याला काय बोलतात, सॅडल. बरं, पुढे जाऊ. पुढचा पॉईंट काय आता, पुढचा आपला सॅडल झाल्याच्या नंतर परीक्षेत काय विचारले पुन्हा, व्हर्टिकल क्लिप. पुढचं काय आपल्याकडे आता, पुढचा पॉईंट आहे आपल्याकडे आता व्हर्टिकल क्लिप. तो व्हर्टिकल क्लिपची डायग्राम कशी असते बघा व्यवस्थित. व्हर्टिकल क्लिप, याला बोलतात व्हर्टिकल क्लिप. बघा, असा सपाट डोंगर येतो असा, हे बघा बाळांनो, याला बोलतात व्हर्टिकल क्लिप. हे ग्राउंड लेवल आहे. असं बघितलं असणार तुम्ही, कुठे असणार आहे जनरली, हे पण समुद्राच्या किनाऱ्यावर असतं. आता याची जर का तुम्ही डायग्राम बनवायला गेलात ना, याची, ते डायग्राम कशी बनेल माहिती आहे का, हे बघा अशी डायग्राम बनेल.
बघा ना, उडून बघा वाटलं असतं. हे सेंटर लाईन ठाव दाखवतो. आणा, हे बघा, हे सेम लेवलचे पॉईंट आहेत ना, आणा खाली. आणले, हा पण आला इथं. करा गोल, हा झाला गोल. या पुढचा पॉईंट आणला, याला वरती उंची वाढून जाईल ना. ठीक आहे, आला का, इकडचा इथंच राहणार. याला बोलतात व्हर्टिकल क्लिप. काय बोलतात याला? व्हर्टिकल. याला आणा खाली. आणला, समजतंय का? आणा खाली, समजतंय का? तो ही काय झाली, ही व्हर्टिकल क्लिप. म्हणजे सगळे पॉईंट इथे जुडत आहे. आला का लक्षामध्ये? व्हर्टिकल क्लिपची डायग्राम तुम्ही डायरेक्टली काढायला गेला तरी चालेल. कसं रे, हे बघा, असं आहे ना, जमतंय का? काढा ना अशी आकृत्या. ही आकृती कशाची आहे? व्हर्टिकल क्लिप. पण आता व्हॅल्यू कशा वाढत जातात? आज जाताना व्हॅल्यू वाढत जातील. 100 किंवा असं म्हणा 70, 80, 90, 100. कळतंय का? ही कशाची आकृती आहे? ही आकृती आहे कशाची? व्हर्टिकल क्लिप. ही आकृती जर तुम्ही या पद्धतीने काढली तर बेस्ट राहील. व्हर्टिकल क्लिप, राईट. आणि आपल्याकडे आता लास्टवाली आकृती कुठली आहे? ओव्हर हँगिंग क्लिप. लास्टवाली आकृती कुठली आहे? ओव्हर हँगिंग क्लिप. ओव्हर हँगिंग क्लिपची डायग्राम कशी बनते बाळांनो? हे बघा, असा. हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला मी. या असं, ओके. ओव्हर हँगिंग क्लिप. एक तर असं डोंगर दाखवा, नाही तर डायरेक्ट तोंडी काढून या. कशी रे? हे बघा, असं करा ना. बघा, हे असं मध्ये दाखवायचं आणि दुसरे इकडे असं दाखवायचं. अशी क्रॉस झालेली दाखवायची. याला बोलतात ओव्हर हँगिंग क्लिप. क्रॉस झालेलं जर तुम्ही चित्र दाखवलं तर ते कशाचं बनणार? ओव्हर हँगिंग क्लिपचं. पण तुम्हाला वाटतं की नाही सर आम्हाला असंच काढून दाखवा. हे बघा, मी सांगतो आता. तुम्ही हे पॉईंट उचलायचे 2, इथे कुठेतरी एक ॲक्सिस दाखवतोय बघा, ही ॲक्सिस ओढा खाली. ज्याला कंटूर काढता आलं त्याला काही कसलंही टेन्शन नाही, तो बरोबर डायग्राम काढून टाकेल. काढली काही आकृती बघा, हा गोल असा बनतो इथं. पुढचा बघा बरं का. आता तुमच्या लक्षामध्ये येईल की या पॉईंटला जर आपण आलो, हे बघा रे, हे बघा, याला ओढा खाली. फक्त क्रॉस करताना दाखवायची गरज आहे. आलो इथपर्यंत, हां इकडे या, याला न्या खाली. नेलं का खाली इथपर्यंत? ही डायग्राम कशी बनेल काय समजतंय का? झाले का दोघं क्रॉस? झाले दोघं क्रॉस? हा इथं क्रॉस झाला, हा इथं क्रॉस झाला. अजून तुम्ही भरपूर दाखवू शकता. हे बघा ना, याला खाली ओढा. या सेम लेवलला इथे खाली ओढा. इथपर्यंत आलो, याला खाली ओढा. ही लेवल आहे ती, इथपर्यंत आलो, जोडा यांना. तुमच्या लक्षामध्ये येतं आहे की हे असं बनणार. आता उंची बघा, हा जो खालचा पॉईंट आहे याची उंची समजा 70 देतोय. हे खालचं किती आहे? 70. हा कुठला आहे? हा कुठला आहे? हा वरचा आहे, याला देऊ आपण 80. हा 80 आणि हा सगळ्यात वरचा आहे, याला देऊ आपण 100. अशी आकृती बनवून येते. याला बोलतात ओव्हर हँगिंग क्लिप. काय बोलतात याला? ओव्हर हँगिंग क्लिप.